दिल्लीत वेगवेगळ्या मंत्र्यांशी भेटले, कोणाकोणाशी भेट झाली, काय चर्चा झाली? साधारणतः 10 पेक्षा जास्त मंत्री किंवा आयोगाच्या अध्यक्षांशी भेट घेतली. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक प्रश्नाच्या बाबतीत चर्चा केली आणि साधारणतः सर्वांनीच सकारात्मक रीतीने आमच्या मागण्यांना समर्थन दिलं. मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी सकारात्मकता दर्शवली. सन्माननीय देशाचे रक्षामंत्री माननीय राजनाथ सिंग साहेबांची भेट घेतली. चंद्रपूरमध्ये देशातलं सर्वोत्तम सैनिक शाळेचं बांधकाम हे मी अर्थमंत्री असताना केलं होतं. त्याच्या विस्ताराच्या संदर्भात आर्मी म्युझियमच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. श्री जितेंद्र सिंग यांच्याकडे सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग आहे. बांबूच्या संदर्भातल्या रिसर्चच्या कामासाठी त्यांच्या विभागातून 10 कोटी रुपयाची मागणी केली आणि साधारणतः आज उद्या त्यांचे सायंटिस्ट आणि आमचे सायंटिस्ट हे एकमेकाशी फोनवर चर्चा करतील. प्रस्तावाचं सादरीकरण प्रेझेंटेशन होईल आणि त्यानंतर मग त्या निधीच्या उपलब्धतेच्या बाबतीमध्ये निर्णय केला जाईल. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहटकर यांनी सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येऊन महिलांच्या विविध प्रश्नावर त्या ठिकाणी महिला आयोग जिल्ह्यातील महिलांच्या प्रश्नाबद्दल मदत करण्याचं त्यांनी सूतोवाच केलं आहे. OBC आयोगाच्या अध्यक्षा त्यांनीही साधारणतः WCLमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यावर त्यांना नोकरी किंवा तत्सम ज्या फायद्याचा त्यांचा अधिकार आहे ते दिला जात नाही आणि म्हणून साध्वी निरंजना मॅडमनीही येण्याचं त्या ठिकाणी कबूल केलं. चेंबर ऑफ इंडस्ट्रीज जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वित्त विभागाने ज्यांना काम दिलं MSMEच्या बाबतीमध्ये त्यांनीही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येण्याचं कबूल केलं आहे आणि साधारणतः चंद्रपूरमध्ये आम्ही प्रयत्न करतो आहे उद्योग योद्धा निर्माण करण्याचा. आत्मनिर्भर भारताच्या संदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणींनी स्वतःच्या उद्योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावं, MSMEच्या योजना या त्यांच्यापर्यंत पोचवाव्या या दृष्टीनेही त्यांच्याशीही चर्चा झाली. माननीय नितीन गडकरींजींसोबत चंद्रपूरमध्ये आता एक रिंग रोड करण्याचा विषय मी विधानसभेत मांडला होता. या बाबतीत नितीन गडकरीजी तर कशाला नाही म्हणतच नाही आहे, ते तर प्रेम करतात. त्यांनी एका क्षणात त्या बाबतीमध्ये होकारी दिला. आमचा DPR तयार आहे. या DPRमध्ये पूर्ण रिंग रोड होण्यासाठी थोड्याशा भागामध्ये वनविभागाच्या अडचणी आहे, पण त्यामध्येही एलिव्हेटेड रोड करता येईल का याची तपासणी करून आमचा रिंग रोडसुद्धा पूर्ण होईल. आणि तसंच साहेबांनी सांगितलं की आपण हैदराबादपर्यंत एक मोठा हायवे करतो आहे, त्या हायवेचा पार्ट म्हणून आपण रिंग रोडला जोडू, म्हणजे त्याचाही उपयोग चंद्रपूरकर जनतेला निश्चितपणे होईल असंही त्यांनी सूतोवाच केलं. साधारणतः एक गोष्ट लक्षात आली, मी दिल्ली फारसा जात नाही, पण दिल्ली गेल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला मोठा उपयोग होऊ शकेल आणि म्हणून साधारणतः दिल्लीमध्ये जाऊन आपल्या मतदारसंघाच्या विकासाला जास्तीत जास्त पैसे उपलब्ध व्हावे या दृष्टीने काम करण्याचा निर्णय केला. CR पाटील जे या संदर्भातले जलशक्ती मंत्रालयाचं काम पाहतात त्यांनीसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील साऱ्या MI टँकला PDNनी जोडता येईल का याबद्दल सांगितलं आणि ते जर तुम्ही करत असाल तर केंद्राचे 70% आणि राज्याचे 30% असा प्रस्ताव तुम्ही जर मला सादर केला तर मी 3 महिन्यात त्याला मंजुरी देऊ शकतो. आणि त्या दृष्टीने आम्ही विदर्भ सिंचन बोर्डाच्या EDंना सोनटक्के साहेबांनी सूचना केली की चंद्रपूर जिल्ह्याचा MI टँकच्या PDNचा प्रस्ताव हा ताबडतोब सादर करावा आणि त्या दृष्टीने त्याही प्रस्तावाला CR पाटलांनी अतिशय सकारात्मकता दाखवत जी मदत करण्याचं आश्वासन दिलं. तर मला वाटतं
की जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने तिथं जाणं हे उपयोगाचं आहे. तुम्ही दिल्लीला गेले, एवढ्या लोकांची भेट घेतली, त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातूनही चर्चा होणं अपेक्षित असतं. सुनील मुनगंटीवार एवढ्या मंत्र्यांना भेटले, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संदर्भात चर्चा होऊ शकते. नाही, ती आपापल्या परीने बघायचं आहे. चक्रधर स्वामीच्या हत्तीच्या कथेसारखं, ज्याची जी दृष्टी त्याला दिसेल तशी सृष्टी. मी तर कामाची यादी दिली, पुढच्याही 15 दिवसांनी जाणार आहे. मी लोकसभा अध्यक्षांनाही चंद्रपूरमध्ये लोकशाहीच्या संदर्भात त्यांनाही निमंत्रण दिलं. आता जाऊन आलो. पुढचे 3 महिने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घेऊन, चंद्रपूर वाघाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येकाने यावं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या माध्यमातून जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. आता बाकीच्यांनी काय बघायचं हे त्यांचं आहे. पुढच्या 15 दिवसानंतर तर अजून मोठ्या भेटी आहे. तुम्ही तुमच्या मतदारसंघापुरती दृष्टी न ठेवता पूर्ण एक व्यापक दृष्टिकोनातून चंद्रपूर जिल्ह्यासाठी कामाला लागलेले दिसते. नाही, चंद्रपूर जिल्ह्याने मी विदर्भाच्याही कामाला लागलो आहे. धानाची जेव्हा आपल्याला खरेदीचं उद्दिष्ट हे कमी होतं, मी स्वतः सन्माननीय प्रल्हाद जोशीजींच्या मागे लागून हे खरेदीचं उद्दिष्ट वाढवून दिलं. लिंकिंगच्या बाबतीत सन्माननीय कृषी मंत्री शिवराज चव्हाणांशी मी स्वतः फोनवर बोललो आणि आता मी राज्य सरकारचं अभिनंदन करेन. लिंकिंगच्या बाबतीमध्ये त्यांनी गंभीरता व्यक्त केली. सन्माननीय शिवराज चव्हाणांनी तर मी FIR केला कोरोमंडल खतावर. त्यांनी तर कौतुक केलं की देशामध्ये हा माझा आग्रह आहे, पण देशामध्ये पहिलं खताच्या संदर्भातला FIR 1951 इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये तुम्हीच केला. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की विदर्भ असेल, बांबूच्या संदर्भातले विषय असेल, हे आमचं कर्तव्य आहे. जोपर्यंत लोकांनी निवडून दिला आहे तोपर्यंत नव्हे, त्यानंतरही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करणं हे आमची जबाबदारी. मंत्रिपद मिळावं जिल्ह्याला, या संदर्भात मागणी होत आहे. तुमच्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेलं नाही. काय संबंध त्याचा? आता उद्या कोणी प्रत्येक जिल्ह्याला केंद्रातही मंत्रिपद मागितलं तर दिले जाणार आहे का? शेवटी प्रश्न आहे कोण मंत्री आहे, यापेक्षा त्या जिल्ह्याच्या विकासासाठी किती मंत्री तुम्हाला मदत करू शकतात हे महत्त्वाचं आहे. अन्यथा एखाद्या जिल्ह्यामध्ये मंत्री आहे आणि त्या जिल्ह्यात कामच होत नाही तर असं मंत्रिपद घेऊन साठायचं थोडी आहे. भाऊ, पुण्यात विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची नामुष्की उडवली, 3 मतदारसंघात माघार घेतलेली आहे. अमरावतीचा उमेदवार जो नाराज आहे, यावरून हायकमांडनं दखल घेतलेली आहे आणि जे वरिष्ठ नेते आहेत ज्यांनी उमेदवारी दिली त्यांना विचारणा केली जाईल या सगळ्या बाबतीत. असं एखादं जीर्ण वस्त्र फाटलं म्हणून शिवण्याचा प्रयत्न केला तर तिथं त्या जीर्ण वस्त्राला आपण शिवण्याचा प्रयत्न केला तर ते दुसरीकडे फाटतं. बस, आता काँग्रेसचं कामही तशाच पद्धतीने झालं आहे. जोपर्यंत काँग्रेस साधं सुधं विश्लेषण करेल तोपर्यंत त्यांचे अच्छे दिन कधीही येऊ शकत नाही. ज्या पद्धतीचं त्यांचं राजकारण चालू आहे त्या राजकारणामध्ये सामान्य माणूस कुठेही त्यांच्या राजकारणाच्या चर्चेचा विषय दिसत नाही. त्यांच्या राजकारणामध्ये फक्त माननीय सन्माननीय युगपुरुष नरेंद्र मोदींचा द्वेष, भारतीय जनता पार्टीवर टीका, निम्न स्तराचा उपयोग, शिव्या देऊन पक्ष वाढवण्याचं राजकारण, याच्या बाहेर जोपर्यंत ते जाणार नाही, जोपर्यंत तेलंगणामध्ये एखादा मॉडेल करणार नाही, कर्नाटकमध्ये चांगलं मॉडेल दाखवणार नाही विकासाचं, हिमाचलमध्ये एखादं उत्तम रोजगाराचं मॉडेल दाखवणार नाही, तोपर्यंत त्यांनी कितीही भारतीय जनता पार्टीवर टीका केल्या तरी या झाडाला जोपर्यंत विचाराचं आणि विकासाचं पाणी टाकल्या जाणार नाही, हे काँग्रेसचं झाड हे असं सुकलेलं राहणार आहे. हो, तुम्ही एका बाजूने जीर्ण वस्त्र आणि झाडाची उपमा देता, दुसऱ्या बाजूने सोनिया गांधींनी बंगालमधला जो पक्ष आहे तृणमूल काँग्रेस त्याला आपल्याकडे विलीन करून घेण्याचं एक ऑफर दिलेली आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष देऊ असं देखील ममता बॅनर्जींना सांगितलेलं आहे. कसं पाहता? मग चूक कुठं आहे? त्याच्यामध्ये चूक कुठं आहे? पण त्यांचा प्रस्ताव ममता दिदी थोडी मान्य करणार आहे. त्यांनाही माहिती आहे की आपला स्वतंत्र पक्ष आहे, निर्णय घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. अन्यथा उद्या जर आपल्या आमदारांनी राज्यसभेचा उमेदवार पाठवायचा असेल तर तो ममता दिदीच्या हातात राहणार नाही. आदरणीय सोनियाजींनी त्यांना ऑफर देणं किंवा खरं तर काँग्रेसचे काही नेते खाजगीत असंच म्हणतात की इंडिया अलायन्समधल्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसचा भाग व्हावा, पण
मला वाटतं की हे होणं शक्य नाही, कारण छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना स्वतःचा सुभा हवा आहे आणि जिथं स्वतःचा सुभा हवा आहे तिथं मला वाटतं की असं निमंत्रण दिल्याने कोणीही ते निमंत्रण स्वीकारणार नाही. संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेला आहे. काँग्रेस पार्टीचे दिप्के यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट झाली होती असं त्यांनी म्हटलं. त्यानंतरच दिप्के भारतात आले असंही बोललं आहे. आता त्यांच्याकडे काय माहिती असेल ते संजय आहे. महाभारताच्या संजयला घरी बसून महायुद्ध दिसत होतं, यांना अमेरिकेचा भाग दिसत असेल तर मला माहिती नाही. शेवटी नाव संजय असण्याचा फायदा होऊ शकतो. पण आता ते काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रात देखील आंदोलनाला सुरुवात केली. आज पुण्यात आंदोलन करते आणि इथून पुढे ते देशात आंदोलन करेल अशी घोषणा पण दिप्तेंनी केली. नाही, आंदोलन करणं लोकशाहीमध्ये गैर नाही आहे, पण आंदोलनामध्ये तुमच्या आंदोलनाचा विषय सर्वसामान्य दीनदुर्बल शोषित पीडिताचा आवाज असला पाहिजे. भारतीय जनता पार्टीला शिव्या देणं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिव्या देणं, यातून आपल्या पक्षामध्ये आपली वैचारिक भूमिका काय आहे, आपलं धोरण काय आहे, आपलं लक्ष काय आहे, आपल्या पाठीशी बोलवणारा धनी कोण आहे, याबद्दल मात्र चर्चा होईल ना. तुम्ही तरुणांना एकत्र करा ना. आता आम्ही उद्योग योद्धा करण्याचा निर्णय केला, याच्यामध्ये राजकारण नाही आहे. जागा जागा उद्योग करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, व्यापार करायचा असेल, राज्याच्या आणि देशाच्या ज्या म्हणून योजना आहे त्या त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणं. काँग्रेस जनता पार्टीनी भूमिका घ्यावी ना. जिथं आता AIचा उपयोग हा महत्त्वाचा ठरला आहे त्याचे प्रशिक्षण द्यावे की आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये यशाच्या मार्गाने वेगाने बुलेट ट्रेनपेक्षा जास्त गतीने जाण्यासाठी आम्ही AIचं ट्रेनिंग देऊ. अमेरिकेतून इथं येऊन फक्त माथी भडकवण्याचं काम जर कोणी केलं तर तो मात्र साबणाचा फुगा असेल, तो जास्त दीर्घकाळ टिकणार नाही, तो फुगा फुटेल. काँग्रेस पार्टीमध्ये कुठेतरी विरोधक धास्तावले असं वाटते का? काँग्रेस पार्टीमध्ये कुठे विरोधक धास्तावले का? विरोधक संपून जाईल अशा पद्धतीने भीती वाटते काँग्रेस पार्टी संपून, त्यामुळे भीती वाटते विरोधक. नाही, असं आहे, कोणी कोणाला संपवू शकत नाही. 1984मध्ये अशाच वल्गना भारतीय जनता पार्टीच्या बद्दल काँग्रेसने केल्या. शेवटी पक्ष हा दुसरे संपवत नाही, स्वतःच कृती केली तर मात्र पक्ष संपतो. हम नहीं सुधरेंगे हा भाव घेऊन काँग्रेसचं राजकारण असंच चालू राहील. त्यांनी कधीतरी एखाद्या आपल्याच पक्षातल्या सुशिक्षित व्यक्तीला काँग्रेसच्या धोरणाबद्दल, वागणुकीबद्दल PhD करायला जावावी, संशोधन करायला जावावं. तुमच्या प्रत्येक भाषणात किती टक्के टीका असते, किती टक्के दिशा असते, किती टक्के विकासाचं राजकारण असतं, किती टक्के तुमच्या राज्यामध्ये जिथं तुमचं सरकार आहे तिथं तुम्ही काय केलं हा भाव असतो, आशय असतो. एकदा PhD तर करा, मग लक्षात येईल की यांचं काम 4 दिन की चांदरी फिर अंधेरी रात असं काम आहे. त्यामुळे भाजप त्यांना नाही संपवू शकत. काँग्रेस संपायची असेल तर स्वतःच संपावं लागतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक कार्यकाळ भेटणारे पंतप्रधान ठरले. मात्र शरद पवार यांनी टीका केलेली आहे की नेहरूची तुलना जी आहे त्यांची होऊ शकत नाही. त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली आणि दिवस मोजून मोदीची आणि नेहरूची तुलना होऊ शकत नाही, पण असं मोदीजी सुद्धा कुठं म्हणताय की पंडित नेहरूंशी माझी तुलना करा. पंडित नेहरूंच्या कालावधीमध्ये प्रश्न आणि आजच्या कालावधीमध्ये प्रश्न, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा आम्हाला धान्यसुद्धा इम्पोर्ट करावं लागायचं. म्हणजे पेट्रोल किंवा डिफेन्स साधन आपल्याला इम्पोर्ट करायचे नाही तर धान्य इम्पोर्ट करावं लागायचं. आपल्याला माहिती आहे की काही प्रश्न काँग्रेसच्या राजवटीमध्ये मिगो आपण आयात केला. मिगो हे काँग्रेस गवत जे दिसत आहे ना, जे आपल्याला काढायचं आहे तर ते काँग्रेस गवत याचं बीजसुद्धा तिथूनच आलं. आणि म्हणून त्यांच्या वेळचे प्रश्न आणि माननीय मोदीजींच्या वेळचे प्रश्न, तेव्हाची इकॉनॉमी, आजची इकॉनॉमी. पहिलं बजेट जेव्हा मांडलं गेलं, षण्मुखन नावाचे अर्थमंत्री होते, ते देशाचं बजेट 197 कोटीचं होतं. आज आमचं 56 लक्ष कोटीचं बजेट आहे. तेव्हाचे हायवे, आजचे हायवे, तेव्हा आम्हाला युद्ध साहित्यामध्ये आम्ही किती मागे होतो. त्यामुळे त्यांची तुलना करण्याचं कारणच नाही आहे, दूरपर्यंत कारण नाही आहे. त्यांनी इन्स्टिट्यूट तयार केलं याबद्दल वाद कुठं आहे. पण आज माननीय मोदीजींनी 1 एम्स काँग्रेसच्या राजवटीत होतं, आज 22 एम्स आहे. तर हा फरक लोकसंख्येच्या वाढीनुसार माननीय मोदीजींनी केला. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये माननीय गडकरीजी, मी जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो 1 मे 1960 पासून आपण 31 ऑक्टोबर 2014पर्यंतचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 4900 किलोमीटर नॅशनल हायवे होते. आज त्याच्यामध्ये 10 वर्षात 18,000 किलोमीटर
नॅशनल हायवे वाढ गए. मग असा कुठं आपला एकमेकाशी तुलना होऊ शकते. उद्या कोणी म्हणायचं की तेवढ्या 54 वर्षात 4,900 आणि आता 18,000 10 वर्षात. मला वाटतं की तुलना करण्याचा प्रश्न नाही. फक्त एवढाच भाव आमच्या देशामध्ये लोकांमध्ये आणायचा आहे, मतदारांमध्ये आणायचा आहे की हम सब एक है. आम्ही सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीमध्ये भारत माता की जय म्हणताना आपापल्या परीने योगदान देत कृती करावी, हाच त्याच्यातला भाव. ऑपरेशन टायगर फसला अशी माहिती पुढे येत आहे. ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये केलं जात होतं, पण 2पैकी 7 खासदार आपल्याकडे वळवण्यात त्यांना काही यश आलं नाही. चर्चा राजकीय वर्तुळात उरली आहे. माझा वाघाचा थोडाफार चांगला अभ्यास आहे. टायगरचा 112 टायगर होते, मी 600पर्यंत पोचवले. आणि ऑपरेशन टायगर जेव्हा केव्हा होते तेव्हा ते कधीच असफल राहत नाही. टायगर जेव्हा शिकार करायला जातो तेव्हा कदाचित पहिल्या झटक्यामध्ये त्याचा पंजा लागत नाही, पण दुसऱ्या झटक्यामध्ये तो शिकार करण्यामध्ये यशस्वीच होतो. जर टायगर यशस्वी होत असेल तर ऑपरेशन टायगरसुद्धा योग्य क्षणी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सन्माननीय एकनाथ शिंदेजी हे तर अचूक नेम घेणाऱ्या नेत्यांपैकी हे काय, त्यांचा अचूक नेम लागेल याबद्दल विश्वास माझ्या मनामध्ये निश्चित. थँक्यू.